छत्रपती संभाजीनगरातल्या सिडको N6 भागात खुनाची घटना घडली आहे। शिवसेना शिंदे गटाशी संबंधित असलेल्या निमोने पाटील कुटुंबानं पाडसवान कुटुंबावर सशस्त्र हल्ला केला, ज्यात प्रमोद पाडसवान यांचा मृत्यू झालाय, तर त्यांचे वडील रमेश आणि मुलगा रुद्राक्ष पाडसवान हे गंभीररित्या जखमी झाले। निमोने पाटील कुटुंबाचा गेल्या अनेक वर्षांपासून पाडसवान यांच्या रिकाम्या प्लॉटवर डोळा होता। त्या जागेच्या ताब्यासाठी पाडसवान कुटुंबाला ते त्रास द्यायचे। यापूर्वी अनेकदा त्यांच्या विरोधात तक्रारी देऊनही कुठलीही ऍक्शन घेण्यात आलेली नाहीये। दरम्यान गणेशोत्सवाचं निमित्त करून निमोने कुटुंबानं पाडसवान कुटुंबाचा घात केला। पण नेमकं या वादाची सुरुवात कुठून झाली, गणेशोत्सवाचं त्याला कसं निमित्त ठरलं, काल सिडको N6 मध्ये काय घडलं, सगळं पाहूयात आजच्या व्हिडिओ माध्यमातून। नमस्कार, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगरचा सिडको परिसर इमारती आणि बंगल्यांसाठी प्रसिद्ध असलेला हा परिसर आहे। इथल्याच N6 भागात संभाजी कॉलनीत पाडसवान आणि निमोने पाटील कुटुंब समोरासमोर राहतात। त्यांच्या घरात अवघ्या 100 मीटर पेक्षाही कमी अंतर आहे। पाडसवान कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर प्रमोद पाडसवान यांचं किराणा दुकान आहे। पूर्वी त्यांची मेडिकल शॉप सुद्धा होती। मधल्या काळात त्यांच्या मोठ्या मुलीचं अल्पशा आजारानं निधन झाल्यानंतर त्यांनी शिवराय आणि श्री ट्रेडिंग कंपनीचे घरगुती साहित्य विक्रीचा व्यवसाय जो आहे तो सुरू केला। तर त्यांच्या समोर राहणारे काशीनाथ निमोने पाटील यांचाही पूर्वी किराणा व्यवसाय होता, पण नंतरच्या काळात मुलं मोठी झाली आणि त्यानंतर त्यांनी वाळू, जेसीबी आणि पाणी टँकर अशा धंद्यात जम बसवायला सुरुवात केली। मुलगा ज्ञानेश्वर, गौरव आणि सौरव शहरात त्यांचा मोठा मित्र परिवार आहे। अनेक राजकीय नेत्यांसोबत त्यांची उठबस आहे। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या राजकीय ओळखीचा आणि सत्ताधारी पक्षात असलेल्या संबंधांचा फायदा घेऊन ज्ञानेश्वर आणि त्याचे भाऊ कॉलनीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करायचे। 3 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरनं शिवराज क्रीडा मंडळ स्थापन केले। या मंडळासाठी तो पाडसवान यांच्या घरासमोर असणारा प्लॉट हडपण्याचा प्रयत्न करत होता। तो दरवर्षी त्यावर शिवराज क्रीडा मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव आणि इतर कार्यक्रम करायचा। पण 2 वर्षांपूर्वी प्रमोद पाडसवान यांनी सिडकोच्या माध्यमातून हा प्लॉट खरेदी केला। तेव्हापासून ज्ञानेश्वरनं पाडसवान कुटुंबाला त्रास द्यायला सुरुवात केली। तो अवैध पद्धतीने त्या ठिकाणी ताबा करून बसला होता। पीडितांनी त्याच्या विरोधात 5 ते 6 वेळा पोलिसात तक्रारही केली, पण त्याच्यावर कुठलाही परिणाम झाला नाही। 2024च्या गणेशोत्सवादरम्यान त्यानं संबंधित प्लॉटवर कार्यक्रम आयोजित केला। तसंच ढोल ठेवण्यासाठी शेडही तयार केले, पण त्याला पाडसवान कुटुंबाने विरोध केल्यामुळे ज्ञानेश्वर आणि त्याच्या कुटुंबाकडून त्यांना मारहाण करण्यात आली। त्यावेळी सुद्धा त्यांच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली गेली होती, पण पोलिसांनी त्याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही। पुढे प्रमोद पाडसवानांनी सिडको विभागाकडे या संबंधीची तक्रार केल्यावर एप्रिल महिन्यात हे अतिक्रमण हटवण्यात आलं। त्यानंतर प्रमोद यांनी संबंधित जागेवर दुकानाचं बांधकामही सुरू केलं। सध्या हे बांधकाम अर्ध्यावर आलंय, पण पुन्हा गणेशोत्सवाची लगबग सुरू झाल्यानंतर ज्ञानेश्वर निमोनेनं त्याच ठिकाणी ढोल आणून ठेवले। त्यामुळे दोन्ही कुटुंबात वाद झाला। ज्ञानेश्वरला प्लॉटवरच गणपती बसवायचा होता आणि त्यासाठी तो त्यांना त्रास द्यायला लागला। त्याच्या दबावाखाली येऊन पाडसवान यांनी जेसीबीच्या सहाय्याने त्याला अर्धा प्लॉट रिकामा करून दिला, पण त्याला स्टेजसाठी पूर्ण जागा हवी होती आणि त्यासाठी तो त्यांना धमकी द्यायचा। ज्ञानेश्वरनं संबंधित जागेवर बॅनर लावून शुक्रवारी तिथे स्तंभपूजनाचं आयोजनही केलं। त्यासाठी त्यानं शिवसेना शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांना सुद्धा निमंत्रित केलं होतं, पण आपल्या जागेवर स्तंभपूजनाचा कार्यक्रम होतोय, त्यामुळे सकाळी 11 वाजता पाडसवान कुटुंबानं त्याला विरोध केला आणि दोन्ही कुटुंबात जबरदस्त भांडणं झाली। त्यावेळी स्थानिकांनी मध्यस्थी करून त्यांचा वाद मिटवला, तसंच त्यांना घरी पाठवून दिलं। काही वेळात वातावरण शांत झाल्यासारखं वाटत असतानाच अचानक दुपारी 1 वाजता निमोने कुटुंबानं पाडसवान कुटुंबावर हल्ला चढवला। काशीनाथ निमोने, त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर, गौरव, सौरव, आई शशिकला आणि मनोज दानवे हे जे काही त्यांचं जावई आहे, त्यांनी काठ्या, लोखंडी रॉड घेऊन ते आले। आज कुणाला जिवंत सोडायचं नाही, यांचा खेळ संपवून टाकू चला, अशी आक्रमक भाषा करत ते पाडसवान कुटुंबावर अक्षरशः तुटून पडले। त्यांनी सर्वात अगोदर प्रमोद पाडसवानांना घेरलं, त्यांना मारहाण करायला सुरुवात केली, ज्यात ते खाली कोसळले। तोपर्यंत भांडणाचा आवाज ऐकून त्यांचे वडील रमेश पाडसवान आणि आई मंदाबाई ह्या सुद्धा बाहेर आल्या। त्यांनी हल्लेखोरांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली। तितक्यात प्रमोद यांचा 17 वर्षाचा मुलगा रुद्राक्ष सुद्धा आला। आपले वडील आणि आजोबा खाली पडले, त्यांना मारहाण होते हे पाहून तो हल्लेखोरांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागला, पण हल्लेखोरांसमोर त्याचा टिकाव लागला नाही। त्यांनी त्याला सुद्धा मारहाण केली। तितक्यात शशिकला निमोनेनं मुलगा सौरवच्या हाती चाकू दिला आणि आवेशात ती म्हणाली, सर्वांचे डोळे तोंड दाबून मारून टाक, आणि लगेचच सौरवनं तो चाकू प्रमोद पाडसवानांच्या पोटात आणि पाठीत घुसकला। रमेश पाडसवान हे उठले असता त्यांच्या सुद्धा पोटात चाकू खुपसला। सगळं कुटुंब काही मिनिटात रक्तबंबाळ होऊन पडलं, पण रुद्राक्षनं हार मानली नाही। त्यानं वडील आणि आजोबांना दुचाकीवरून रुग्णालयात नेण्यासाठी धडपड सुरू केली,
पण त्याच्या सुद्धा हातावर आणि खांद्यावर वार करण्यात आले. रुद्राक्षनं जखमी अवस्थेत वडील आणि आजोबांना मोटारसायकलवरून एमजीएम रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी त्याच्यासह सर्वांवर उपचार सुरू केले, पण तोपर्यंत भरपूर उशीर झाला होता. रस्त्यातच प्रमोद यांनी जीव सोडला. घटनेनंतर सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गायके, अनिल नाणेकर, सुभाष शेवाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तत्काळ गौरव, सौरभ, जावई मनोज, वडील काशीनाथ यांना ताब्यात घेतलं. तसंच शशिकला आणि ज्ञानेश्वरला सुद्धा रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आलंय. दुसऱ्या बाजूने मिळालेल्या माहितीनुसार रुद्राक्ष पाडसवान हा धोक्याच्या बाहेर आहे, पण रमेश पाडसवान यांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याची माहिती समोर येते. डॉक्टर त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करतायत, तर मंदाबाई यांच्यावर सुद्धा उपचार केले जातात. त्यांना माहिती नाहीये की प्रमोद पाडसवाल यांचा मृत्यू झालाय. मुलगा रुद्राक्षला सुद्धा वडिलांच्या मृत्यूची लवकर माहिती देण्यात आलेली नव्हती, पण पोलिसांनी कायदेशीर बाबींसाठी त्याला माहिती दिली. तेव्हा त्यानं पोलिसांकडे आपल्या वडिलांना शेवटचं पाहू देण्याची विनंती केली. पोलीस त्याला घेऊन घाटी रुग्णालयात गेले, तेव्हा आपल्या वडिलांचं मृत शरीर पाहून त्यानं जोरात टाहो फोडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. यात मुख्य आरोपी असलेला ज्ञानेश्वर निमोणे हा शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता आहे. तो आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत सुद्धा मैदानात उतरणार असल्याची चर्चा होती. ज्ञानेश्वर याची युवा सेनेचे नेते ज्योतिराम पाटील याच्याशी चांगली जवळीक असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्ञानेश्वर याचं इंस्टाग्राम प्रोफाईल उघडून पाहिलं तर त्यात तो ज्योतिराम पाटील यांच्या किती जवळचा कार्यकर्ता होता हे समोर येईलच. सध्या या प्रकरणावर आणखी काय माहिती समोर येईल ते आपण पाहूयाच. पण या प्रकरणानंतर अनेक प्रश्न आता समोर येत आहेत. पोलीस प्रशासनाकडे यापूर्वी 5 ते 6 वेळा तक्रार येऊनही जर त्या निमोने कुटुंबावर कारवाई केली वेळी असती तर कालचं जे प्रकरण घडलं ते पुन्हा घडलं नसतं. अशा पद्धतीचं प्रकरण घडलं नसतं. काल एका नागरी वस्तीमध्ये भर दिवसा अशा पद्धतीने जर खून होत असतील, जर त्याला राजकीय पाठबळ असेल, तर पोलिसांनी त्यावर वेळीच कारवाई का केली नाही? कुणाच्या राजकीय दबावापोटी निमोनेवर सुरुवातीला कारवाई झाली नाही? एकीकडे सामान्य माणसाचा पक्ष म्हणून ज्या पक्षाकडे पाहिलं जातं त्याच शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी जर अशा पद्धतीनं नागरिकांमध्ये दहशत पसरवणार असतील तर त्याला कायद्यासमोर, पोलिसांसमोर काही उत्तर आहेत का? पोलीस या संपूर्ण प्रकरणात आता तरी कठोर कारवाई करतील की पुन्हा एकदा ज्या व्यक्तीला इथे नगरसेवक व्हायचं होतं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत, तीच व्यक्ती जी खुनाच्या आरोपात आता आज आत आहे, ती उद्या तुमचे भावी नगरसेवक म्हणून तुम्हाला पाहायला आवडेल का? कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया आता तरी कळवा. आणि पोलीस प्रशासनाला जे प्रश्न सध्या माध्यमातून विचारले जात आहेत, त्यांच्या समोर उपस्थित केले जात आहेत, त्या प्रश्नांचं उत्तर सुद्धा आता कठोर कारवाईच्या माध्यमातूनच द्यावं लागणार आहे. महाराष्ट्र भूमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.